मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आजच्या या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय अजित पवार साहेब दादा, उपस्थित केंद्रीय मंत्री सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, उपस्थित सर्व विधिमंडळातले माझे सहकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या लाडक्या बहीण, माता, बंधू आणि भगिनी, महाराष्ट्रामध्ये शेतकरी पुत्र व सर्वसामान्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्याचे सरकार कसे असते याचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत। हे सर्वसामान्याचे महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेच्या गरजांचा विचार करून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकमेकाच्या हातात हात घालून खऱ्या अर्थानं वाटचाल करत आहे। शेतकरी, महिला, गरीब, कामगार व युवक यांना केंद्रबिंदू मानून खऱ्या अर्थानं सरकारचं काम या ठिकाणी चालू आहे। आज आपल्या यवतमाळ या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत अनेक योजनांमधील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ वाटप या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील भगिनींना प्रतिनिधी स्वरूपात प्रत्यक्ष निधी वितरणात सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांनी खऱ्या अर्थानं प्रतिमा 1500 रुपये अर्थसहाय्य देण्याचा या ठिकाणी निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतला। आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये 4,60,000 महिलांच्या खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। 2 महिन्याचे प्रत्येकी 3,000 प्रमाणे सर्व आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आज हे पैसे आलेले आहेत। मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जेव्हा ही घोषणा केली की रक्षाबंधनाच्या पूर्वी ओवाळणी म्हणून माझ्या बहिणीच्या खात्यामध्ये मी पैसे टाकल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। परंतु या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व बहिणींना हा विश्वास पटलेला आहे की यवतमाळ जिल्ह्यातल्या 4,60,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये या ठिकाणी प्रत्येकांना मिळालेले आहेत। मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये अनेक वेळा मला माता भगिनी भेटल्या, अनेक बहिणींनी डोळ्यामध्ये पाणी आणून मला सांगितलं की आमच्या खात्यामध्ये आतापर्यंत कधी 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये राहत होते, कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही आणि आता 3,000 रुपये पूर्ण बँक, एका महिलेने तर मला बँक स्टेटमेंट दाखवलं की मी खातं खोललं परंतु आतापर्यंत 3,000 कधीच आले नाही, घरच्यांनी कधी टाकले नाही, 150-200 रुपये राहायचे
आता एकदम 3,000 रुपये खात्यामध्ये आले। आणि त्याच्या पुढेही आमच्या त्या भगिनींनी मला असं सांगितलं की आतापर्यंत मी राखी आणायला घरच्यांकडे पैसे मागत होती की मला पैसे द्या, रक्षाबंधन येत आहे, राखी घेऊन येते, परंतु हे 3,000 रुपये खात्यात आल्याबरोबर आमच्या भगिनींना त्या खात्यामधून पैसे काढून स्वतः राखी आणून आपल्या या ठिकाणी भावाला ती बांधली। असेही उदाहरण बंधूंनो या ठिकाणी आहे। आज प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहे। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जिल्ह्यातील आमच्या 150 बहिणींशी संवाद साधला होता आणि आज साहेब प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी बहिणींसोबत या ठिकाणी उपस्थित आहे। योजनेची रक्कम खात्यामध्ये जमा झाल्यानंतर महिला भगिनींचं उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा भारावून गेलेलो आहे। प्रत्येक बहीण या ठिकाणी आम्हाला भेटते आहे, बोलते आहे आणि सांगते आहे की आमच्या खात्यात पैसे आले, स्वतःहून सांगते आहे। माझ्या भगिनींना घर खर्चासाठी आता कुणाहीकडे रोज हात पसरवण्याची गरज नाही, लागणार नाही, अशा पद्धतीचा खऱ्या अर्थाने हा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे हक्काचं या ठिकाणी निधी आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला आहे। अनेक भगिनींना तर सक्का भाऊ नाही, भाऊ मला विचारत नाही, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा बोलून दाखवली आणि मुख्यमंत्री महोदयांबद्दल मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्या भावाप्रमाणे उभे राहिले अशा सुद्धा भावना व्यक्त केल्या। हे खरे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय या ठिकाणी घेतला आणि तो तडीस नेला, बंधूंनो, याला कमिटमेंट म्हणतात, शब्द दिलेला पाळणं म्हणतात। आणि आम्ही तर अनेक वर्षापासून पाहत आहे की आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे जे शब्द देतात ते पाळतात आणि आज हा शब्द पाळतात म्हणून संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य लोकांना याची सुद्धा खात्री पटलेली आहे। आज आपल्या सर्वांना या ठिकाणी मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की माता भगिनींनो, राज्य सरकारने याशिवाय सुद्धा अनेक योजना महिलांसाठी राबवण्याचा निर्णय घेऊन त्या अंमलात आणलेल्या आहेत। आपल्या सर्वांना माहित आहे की सन 2023-24 पासून लेक लाडकी योजनेला सुरुवात, मुलीच्या जन्मापासून तर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1 लाख रुपये देण्याच्या संदर्भात हा निर्णय राज्य सरकारने घेतला। दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये त्याचे नाव, आईचे नाव, वडिलाचे नाव व आडनाव या क्रमाने करण्याचं सुद्धा बंधनकारक या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तो सुद्धा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेबांनी घेतला। पीक ई रिक्षा 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा देण्याचं या ठिकाणी खरेदी करण्याचा निर्णय झाला। शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेच्या अंतर्गत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000वरून या ठिकाणी 25,000 रुपये करण्याचा निर्णय सुद्धा घेतला। राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रामध्ये वेगवेगळ्या आमच्या माता भगिनींसाठी वेगवेगळ्या तपासण्या करण्याचा निर्णय घेतला। रुग्णाची विशेष गरोदर माता असेल, बालकांचं आरोग्य असेल, अशा वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमातून रुग्णवाहिका असेल, या सर्व प्रकारचे निर्णय आमच्या माता भगिनींसाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने घेतलेले आहेत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा सुद्धा या ठिकाणी निर्णय घेतला आणि यामुळे 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना फायदा होणार आहे। लखपती दीदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तेजक अभियानाअंतर्गत 7 लाख नवीन गटाची स्थापना, बचत गटाच्या फिरत्या निधीला रकमेत 15,000 रुपयावरून 30,000 रुपये करण्याचा सुद्धा निर्णय या सरकारने घेतला। महिला बचत गटासाठी उत्पादित केलेल्या वस्तूंना, मग उमेद असेल, माहीम असेल, या सर्वांसाठी सुद्धा वेगवेगळे निर्णय घेऊन लखपती दीदी या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतलेला आहे। महिला लघु उद्योगासाठी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना या ठिकाणी सरकारने जाहीर केलेली आहे। आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंत कर्जावरील व्याज परतावा, 10,000 रोजगार निर्मिती या माध्यमातून होणार आहे। शैक्षणिक वर्षामध्ये मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा सुद्धा निर्णय खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। 8 लाख रुपयापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे। लाडक्या भावाकडून रक्षाबंधनापूर्वी बहिणींना ओवाळणी या ठिकाणी मिळालेली आहे। आता बहिणींची सुद्धा जबाबदारी आहे की माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि आमच्या सर्व भावांना आशीर्वाद देण्याची जबाबदारी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींची आहे। मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात नक्कीच सांगेन की आम्ही जेव्हा त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्वजण मंत्रिमंडळामध्ये काम करतो तेव्हा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून, शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून, माझ्या भगिनीला केंद्रबिंदू मानून प्रत्येक निर्णय या ठिकाणी जवळपास 500च्या वर निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत। मधल्या काळामध्ये एसटी मध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की आमच्या माता भगिनींसाठी अर्ध्या तिकीटवर एसटी मध्ये प्रवासाची निर्णय घेतला। असे अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत। त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं हे सरकार आहे, सर्वसामान्य माणसाचं हित जपणारं हे सरकार आहे। राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी काम करतात, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी काम करतात आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या माता भगिनींकडून सुद्धा आम्हाला सर्वांना आशीर्वादाची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद राठोड साहेब। यानंतर